नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल प्रॉब्लेम नंबर 11. विद्यार्थी मित्रांनो, गुडविलची रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरली जाणारी दुसरी मेथड सुपर प्रॉफिट मेथड आणि या मेथडने आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यामध्ये ॲव्हरेज प्रॉफिट मेथड असेल, सुपर प्रॉफिट मेथड असेल, त्यातली दुसरी सुपर प्रॉफिट मेथड या प्रॉब्लेम मध्ये आपण वापरणार आहोत. प्रॉब्लेमचं नाव आहे मेसर्स चिराग ट्रेडर्स चोपडा इन्व्हेस्टेड ₹90,000 इन अ चॅलेंजिंग बिझनेस. चिराग ट्रेडर्सने ₹90,000 एका बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि तो बिझनेस चॅलेंजिंग बिझनेस आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे 90,000 म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईड आहे. अदर कॉम्पिटिटिव्ह फर्म्स कॅरीइंग ऑन सिमिलर टाइप ऑफ बिझनेस गिव्स अ नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ॲट 11% ऑन द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स मेड. विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मल रेट ऑफ रिटर्नची रक्कम आहे 11%. कॅपिटल एम्प्लॉईड 90,000, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 11%. द लास्ट 4 years ट्रेडिंग रिझल्ट आर ॲज अंडर. शेवटच्या 4 वर्षांचा ट्रेडिंग रिझल्ट, थोडक्यात शेवटच्या 4 वर्षांचा प्रॉफिट आपल्याला खाली दिलेला आहे. वर्ष आणि प्रॉफिट असे 2 कॉलम आहेत विद्यार्थी मित्रांनो. इयर आणि प्रॉफिट त्यामध्ये आपण बघू शकतो. वर्ष आहे 2021, 22, 23, 24 आणि प्रॉफिट आहे पहिल्या वर्षी 9,200, दुसऱ्या वर्षी 12,300, तिसऱ्या वर्षी 14,700 आणि चौथ्या वर्षी प्रॉफिट आहे 15,800. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे काय सांगितलंय, इट वॉज डिसाइडेड टू व्हॅल्यू द गुडविल ऑफ द फर्म ऑन द बेसिस ऑफ सुपर प्रॉफिट युझिंग. सुपर प्रॉफिट मेथडचा वापर करून आपल्याला गुडविलची रक्कम कॅल्क्युलेट करायची आहे युझिंग 1 full and 1/2 year परचेस ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. आणि गुडविल परचेसची रक्कम, गुडविल परचेस आपल्याला सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो 1 full and 1/2 म्हणजे 1.5. कॅल्क्युलेट द गुडविल ऑफ द फर्म. विद्यार्थी मित्रांनो, चिराग ट्रेडर्स चोपडा या कंपनीचा आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. आपल्याला 4 गोष्टी सांगितल्या त्या आपण लक्षात ठेवूया. कॅपिटल एम्प्लॉईडची रक्कम आहे 90,000, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 11%, 4 वर्षांचा प्रॉफिट दिलाय आणि गुडविल परचेस आहे 1 full and 1/2 म्हणजे 1.5. एवढं जर आपल्याला समजलं तर आपण मित्रांनो लगेच प्रॉब्लेम सोडू शकतो. बघा, पहिलं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय. मागच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपण बघितलं, सुरुवातीला आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढणार आणि ॲव्हरेज प्रॉफिट आपण पहिल्या प्रॉब्लेम पासून तेच बघत आलोय. ॲव्हरेज प्रॉफिट काढण्याचं सूत्र आहे टोटल प्रॉफिट लेस लॉस. इफ इन टोटल प्रॉफिट घ्यायचा, लॉस असेल तर तो लॉस लेस करायचा, डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. जेवढ्या वर्षांचा प्रॉफिट असेल तेवढे वर्ष भागिले घेणार. मग 9,200 अधिक 12,300 अधिक 14,700 अधिक 15,800 भागिले 4. प्रॉफिट आहे 52,000 भागिले 4. विद्यार्थी मित्रांनो, ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम मिळाली 13,000. ॲव्हरेज प्रॉफिट काढल्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट नंतर आहे नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट कसा काढणार तर कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कॅपिटल एम्प्लॉईडची रक्कम आहे 90,000, नॉर्मल रेट ऑफ रिटर्नची रक्कम आहे 11%. 90,000 गुणिले 11%. मित्रांनो, नॉर्मल प्रॉफिट आला 9,900. ॲव्हरेज प्रॉफिट काढला, नॉर्मल प्रॉफिट काढला, त्यानंतर आहे सुपर प्रॉफिट. आता हा सुपर प्रॉफिट कसा काढायचा, अतिशय सोपा आहे. ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट मधून नॉर्मल प्रॉफिट वजा करा. 13,000 वजा 9,900. मित्रांनो, सुपर प्रॉफिटची रक्कम आली 3,100. सुपर प्रॉफिट मिळाला आपल्याला 3,100. सुपर प्रॉफिट काढल्यानंतर शेवटचं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आता गुडविल कॅल्क्युलेट करायचं. फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस. सुपर प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर परचेस. सुपर प्रॉफिटची रक्कम आहे 3,100 गुणिले 1.5 किंवा 1.1/2. गुडविल मिळालं 4,650. मित्रांनो, गुडविलची रक्कम मिळाली ₹4,650. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं
प्रॉब्लेम नंबर 11, सुपर प्रॉफिट मेथडचा वापर करून आपण हा 11वा प्रॉब्लेम सोडवला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.